बॉक्स फाईल आपलं फक्त ठेवणे बाकी फक्त काही नाही जर मॅच मध्ये लक्ष कोण आहेत मेन फक्त डीपीएस वर माहिती ना डॉल्बीवाले एक ओव्हर 16 धावा. एक ओव्हर 16. महामुनी साहेबांना फोन आलता.
2 ओव्हर 20 धावा. 2 ओव्हर 20. हॅलो हॅलो. हॅलो. वैयक्तिक पहिल्याने संघाचं तिसरा षटक घेऊन येत आहे तो सद्दाम संधी. सद्दाम टू अविनाश. एक चांगला गोलंदाज आहे सद्दाम. चांगला फटका. एक धाव पळून पूर्ण. आता स्ट्राईकवर आहे तो शिवाजी पाडळकर. सद्दाम टू शिवाजी. चांगला फटका. चेंडू हवेमध्ये. नीट सगळं मिसफिल्डिंग या ठिकाणी दीपक कडून. आणि 2 धाव पळून पूर्ण. लवकर बॉल पकडण्यात दीपक थोडासा पुढे आला आणि चेंडू नो बॉल. हाईट नो. फ्री हिट. पाहूया संधीचं सोनं करतोय का अविनाश. सद्दाम टू अविनाश. चांगला फटका ऑफच्या दिशेने. चांगला झेल टिपलेला परंतु नो बॉल असल्यामुळे एक धाव. चांगली गोलंदाजी. बॉल काय सापडा. लेग साइड ऑफ साइड. लेग साइड ऑफ साइड. अशा पद्धतीचा हा चेंडू. अनेकदा बॉल सापडला. सद्दाम टू शिवाजी. शिवाजी एक जबाबदारीपूर्ण खेळी करत असताना आपल्या संघासाठी चांगला तडकवलेला ऑफच्या दिशेने. तितकी चांगली फिल्डिंग स्पॉन्सर कडून. स्टेजवरून आवाज या ठिकाणी. तडकवायचा होता शिवाजीला. चेंडू का नीटसा बॅटवर येत नाही. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती 28. सगळं सेटलमेंट टाका येत नाही गाडीचं. झोपलं जाता शॉर्ट काढलं तिथं. पुढे गोलंदाज
निकुंज स्पोर्टची एक छोटीशी चमकलेली एक समर्थक आहे. प्रत्येक बॉलला चेहरा बसतंय फुल घसा फोडून बरडून बघा असा लागल्या. फुल्ल सपोर्ट आपल्या टीमला. स्पॉन्सरची बाची आहे ती. ते नाव काय तुझं? रिद्धी रिद्धी नाम आहे त्याला. स्पॉन्सरची बाची आहे रिद्धी. फुल्ल सपोर्ट मुंबईच नाही आल्या सपोर्ट करायला खास. चांगला तडकावलेला चेंडू. चेंडू हवे मैदानी सर झेल बाद. मग देऊ गेला Come on, boys. Come on, mama. खास मुंबईहून बोलल्यात पवन शेट्टीजीने त्यांना चेअरअप करण्यासाठी. पहिल्या मॅच पासून चेअरअप आहे. घसा फोडूस पर्यंत घरात गेलो आयोडेक्स लावत्या घशाला. आणि आता अविनाशी जागरून येत आहे तो राहुल नगरकर. एक कंजरवाड समाजाचा खेळाडू. एक हार्ड हिटर. लेझर टेनिस दोन्ही क्रिकेट खेळतोय. दोन्ही प्रकारचं क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर राहुल नगरकर. तडकवायचा होता चेंडू का नीटसा बॅटवरत नाही. चेंडू जातो निर्धाव. चांगला फटका लेक्सरच्या दिशेने. चेंडू हवेमध्ये सरळ सीमा पार. 6 धावा. आपल्या नावाप्रमाणेच खेळत असणार राहुल नगरकर. एक चांगला खेळाडू. टेनिस बॉल लेझर बॉल दोन्ही प्रकारच्या खेळामध्ये माहीर असा राहुल. राहुल एक धाव पळून पूर्ण आणि दुसऱ्यांसाठी थांबवलेला आहे शिवाजीने. आजच्या सत्रातला शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. 3 टीम सेमीफायनलला गेलेल्या आहेत. चांगला फटका चेंडू हवेमध्ये. शाहरुख चेंडूच्या खाली झेल सुटलेला या ठिकाणी आणि धावची संधी होती. चांगली रनिंग शिवाजीकडून. डाय फेकलेला होता आणि एक धाव पळून पूर्ण. एक चांगली संधी होती परंतु शाहरुखने झेल सोडलेला आहे. करूया मरो असा हा सामना. जो जिता वही सिकंदर. पाहूया शिवाजी संधीचं सोनं करतोय काय. पाणी संजय कुंभार. हा 1 मिनिटात देते पाणी. ऋषभ फरागडे एक युवा खेळाडू.
नो बॉल. 2 धावा पळून पूर्ण. फ्री हिट. गोल्डन चान्स म्हणावा लागेल. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू. 2 धावा पळून पूर्ण. याले संजू जावा. प्रवीण चौगले बॅटिंग आग केला आहे. बॉलानं जावा पळा लवकर. बॅटिंग केला माहिती आहे. जावा तुम्ही. तुमचाही नियोजनात माहिती आहे ना. आजच्या सत्रातील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना उद्या सायंकाळी ठीक 10 ओव्हरचे होणार आहे. ओके. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या होणारे दोन्ही सीमांचे सामने 10 ओव्हरचे होतील. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. खेळाडू स्पॉन्सर आणि ठीक 6:30 वाजता पहिला बॉल पडेल. 6:30. चांगला फटका आपच्या दिशेने. 1 धावाने दुसऱ्या रनसाठी पळत आहे आणि 2 धावा पळून पूर्ण. उद्या संध्याकाळी ठीक 6:30 वाजता सेमीफायनलचे सामने सुरू होतील आणि सेमीफायनलचे सामने 10 ओव्हरचे राहतील. ह्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चांगला चेंडू तडकवायचा होता. 1 धाव पळून पूर्ण. स्ट्राईकवर आहे राहुल नगरकर. एक खास शैलीमध्ये. चांगला फटका चेंडू हवेमध्ये आणि झेल बाद या ठिकाणी राहुल. एक चांगला झेल टिपलेला आहे सद्दाम संधियाने आणि आता राहुलची जागा घेऊन जाता येतो एक जिम्नॅशियमचा नावाजलेला खेळाडू सुधीर मजले. ऋषभ टू सुधीर. डकआउट मध्ये पाणी पोच झालेलं आहे गोटू घेवडेकडून. तडकाचा होता चेंडू का नीटसा बॅट वरत नाही. चेंडू जातोय निर्धाव. एक चांगली गोलंदाजी ऋषभ कडून. परत एकदा त्याच पद्धतीचा चेंडू सगर विकेट किपरच्या हातात.
5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 44-44. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी फायनलचा सामना सोमवारी होणार आहे. शार्प 7 वाजता फायनलचा सामना चालू होईल याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. उद्या फक्त 2 सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 44 5 ओव्हर्स 44 रन्स. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो स्वतः कर्णधार जुगनू डफेदार. जुगनू टू शिवाजी. चांगला फटका स्टेटच्या दिशेने. नगरपालिकेची कृपा. एक धाव पूर्ण. कट केलेला होता. एक धाव पूर्ण. जुगनू टू शिवाजी. एक जुगलबंदी या ठिकाणी. दोन्ही नावाजलेले खेळाडू. इचलकरंजीमध्ये प्रसिद्ध खेळाडू. चांगला शॉट चेंडू हवेमध्ये. एकच धाव. संघाची वाढती धावसंख्या ती 47-47. 47 धावा. चांगला फटका सुधीरकडून. परंतु एकच धाव. बाळू का बघना बॉल टाकून परत आपल्या जागेवर जाण्यासाठी धडपड. 48 रन्स. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल या ठिकाणी. अठ्ठेचाळीस. चांगला तडकलेला चेंडू. रिटर्न फिल्डरच्या हातात. काय न करता चेंडू कनेटचा बॅटवरती सुधीरच्या ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हर 49 धावा. तर त्या खेळाडूला बाहेर काढा. डीपी तुमच्या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती 49 रन्स. पळायचा लवकर गोटो. पाण्याची तातडीची व्यवस्था या ठिकाणी. 6 ओव्हर 49 धावा.
या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक किशोर करिअर पॉइंट तसेच सहप्रायोजक फेड बँक फास्ट गोल्ड लोन यांचं इचलकरंजी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जाहीर आभार. तसेच सर्व 16 स्पॉन्सर्स देणगीदार यांचंही कमिटीच्या वतीने जाहीर आभार. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. बाळू ठाणेकर, बाळू टू शिवाजी. चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपलेला या ठिकाणी. प्रशांत पाटीलने झेल टिपलेला आहे शिवाजीचा. पैलवान प्रशांत पाटील खेळतोय बी पैलवान सारखंच. आणि आता शिवाजीची जागा घेऊन जाता येतो एक जिम्नॅशियमचा खेळाडू कपिल जासूद. चांगला फटका स्टेटच्या दिशेने. मिस फिल्डिंग थोडीशी घेऊ का नको करत थांबलेले आहेत. संघाची वाढती धावसंख्या ती 49. 49 रन्स. दोन धावा पळून पूर्ण. एक्कावन 51 रन्स. तडकवाच होता चेंडू का नीटचा बॅटवर नाही. चेंडू जातो निर्धाव. चांगला फटका कपिलकडून. सरस 6 धावा. जरा दमाने घ्या लागल. चांगला फटका. 57. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती 57. 57 रन्स. गणपती कट्टा स्पोर्ट्स. एक चांगला फटका कपिलकडून आणि सरस सीमा पार 6 धावा. आता शेवटची ओव्हर घेऊन येत आहे तो जुगनू. जुगनू टू सुधीर. 7 ओव्हर 57 धावा. जुगनू टू सुधीर. ह्या इनिंगची शेवटची ओव्हर. चेंडू तडका जाता. नीट सगळ्या बॅटवर येत नाही. एक धाव पळून पूर्ण. 58. जुगनू टू कपिल.
चांगला फटका स्टेटच्या दिशेने आणि धावचित होता होता वाचलेला आहे. तापल्या असती तिकडून एवढं वर द्या दगड लावून एवढं द्या चांगला फटका स्टेटच्या दिशेने आणि चांगली फिल्डिंग पैलवानची. शेवटच्या क्षणी त्याने बॉल अडवलेला आहे प्रशांतने. आणि आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा त्याने वाचवलेले आहेत. 61. फिल्डिंग लावून घ्या आणि प्रेक्षकांच्या मध्येसाठी उद्या संध्याकाळी ठीक 6:30 वाजता पहिला सिंबॉलचा सामना चालू होईल आणि दोन्ही सिंबॉलचे सामने 10 ओव्हरचे असतील याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. हा बॉल चेक करायला आहे की का तिकडे बॉल घेऊन कॅप्टन निकुंज स्पोर्ट्स लवकर या जरा. फिल्डिंग लावून घ्या. बड्डे बॉय मुरलीधरन दायमा यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. मुरली सर उर्फ मुरली सर. मैदानातल्या प्रत्येक खेळाडू हा टाका ए बॉल घे संजीव तरी मैदानातल्या प्रत्येक खेळाडूकडून मुरली सरांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. दिसतेश्वरम होईल कोरोनाचा चिल पळून काळी मैना सामन्याला सुरुवात या ठिकाणी स्ट्रायकर होते बाळू. नॉन स्ट्रायकरचं नाव सांगा डीपी. अमित दायमा.
चांगला बॅकअप होता शिवाजीचा, परंतु चेंडू काय रोखू शकले नाहीत. सरस सीमा पार 4 धावा. अनुराग स्वतः सी आहेत ते. अनुराग बॉलर, क्रिकेटचा छंद. परत एकदा तडकवायचा होता. चेंडू का नीटसा बॅटवर येत नाही. चेंडू जातो निर्धाव. अनुराग स्वतः सी आहेत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. संजू तिथेच थांबतो. पर्याय मागा बॉल गेलाय. बॉल किती ना सांगू टुर्नामेंट तुम्ही बघितलं हो नवीन नाही नवीन पहिल्यांदा झाले जेपी झालं प्रीमियर नवा तडका जावता. चेंडू जातो निर्धाव. चेंडू हवेमध्ये, बॉल चेंडू खाली आणि झेल टिपलेला या ठिकाणी अनुरागने. बॅटमन्स लवकर पाठवा, खूप वेळ घेताय तुम्ही. एखाद्याला सहजासहजी भेटू नका आणि स्वतःची किंमत पण कमी करून घेऊ नका, कारण की जे आवडतं कृष्णा चांगला फटका. दोन धावा पळून पूर्ण. चांगला फटका.
सरळ सीमा पार 6 धावा. बॉल बघायचा आहे तिथे प्रेक्षक. बॉल बघा जरा घट्ट दिलाय. संदीप तिकडे कुठं दुसरे नवीन बॉल घ्यायचा आहे. बॉल चेक करला 1 मिनिट. बॉम्बे बॉम्बे हो तिथे बॉल गेलाय. नवीन बॉल चेक करल्यात 1 मिनिट थांबा. डगआउट मध्ये चेक करल्यात. बॉम्बे आता गेलेला बॉल नवीन आहे जरा बघा तिथं. संजू एकच धाव. किती बॉल घालावा राव. प्रेक्षक चालल्यात घरला. कृष्णा टू अमित. रिवर्स पद्धतीचा शॉट. काय म्हणलं ठेव त्या तिथं जाईल. माझ्या कशा ठेव 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 15. 2 ओव्हर 15 धावा. अनेक गोलंदाजीसाठी बहुतेक करून कपिल येणार असं वाटतंय. आणि कपिल झालाय. स्ट्रायकर आहे शाहरुख. स्टायलिश प्लेयर शाहरुख शेख. कपिल टू शाहरुख. चांगला फटका. एकच धाव. तडकवायचा होता चेंडू काय नीटसा बॅटवर नाही. चेंडू जातो निर्धाव. डायरेक्ट किपरकडं नॉन स्टॉप. फ्री हिट.
परत एकदा वाईट. थोड्याच वेळात चांगला फटका शाहरुखकडून. फिल्डर चेंडूकर आणि झेल बाद. डॅनीने झेल टिपला या ठिकाणी. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी थोड्याच वेळात या ठिकाणी सेमीफायनलच्या चिठ्ठ्या पडणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ही मॅच झाल्यानंतर लगेचच चारही टीमचे 3 टीमचे कॅप्टन आणि ह्या 2 टीममध्ये कोण टीम जिंकेल त्याचा कॅप्टन आणि स्पॉन्सर्स यांनी स्टेज जवळ यायचा. मॅच झाल्यानंतर आता लगेच चिठ्ठ्या होणार आहे सेमीफायनलच्या. आणि आता फलंदाजी येत आहे तो पैलवान प्रशांत पाटील. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतो पैलवान प्रशांत पाटील. वाईटचा इशारा. एक चांगली विकेट किपिंग एक सुहास कांबळे यांच्याकडून. एक चांगले नावाजलेले विकेट किपर सुहास. परत एकदा तडकवायचा होता. चेंडू का नीटचा बॅटवर येत नाही. सलग 2 चेंडू निर्धाव. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती 20. 3 ओव्हर 20 धावा, 2 विकेट. आलंच नाही ते. हा तिथे म्हणजे उजेड पडला एकदम उजेड पडला. 30 चेंडूत 49 धावांची गरज. 30 चेंडू 49 धावा. गोलंदाज आहे अविनाश नाही रे, ते दुसरा आहे ते. काय दिनेश. एक युवा खेळाडू दिनेश गोलंदाजीसाठी. दिनेश टू अमित. चांगला फटका शिवाजी चेंडूच्या खाली आणि सरळ झेल बाद.
पहिल्याच चेंडूवर झेलबाद या ठिकाणी. हा फिल्डिंग लावून घ्या, वेळ करायचं नाही, हाला लवकर. आणि आता आम्ही याची जागा घेऊन जाता तो ऋषभ फरागटे. बॉक्स मधील नावाजलेला पंच ऋषभ फरागटे. गावामध्ये कुठेही टुर्नामेंट असू दे बॉक्स क्रिकेटचं, पंच म्हणून फिक्स असतोय ऋषभ. एस कुठे पण असू दे, कुठं पण पंच आहेच फिक्स. ऋषभ फरागटे एक नावाजलेला खेळाडू, युवा खेळाडू. स्ट्राईकवर दिनेश टू ऋषभ. चांगला फटका आणि एक चांगला झेल टिपलेला आहे अविनाशीने. आणि एक जोर का झटका म्हणावा लागेल निकुंज स्पोर्ट्सला. एक चांगली विकेट गणपती कट्टा स्पोर्ट्स साठी. 28 चेंडूत 49 धावांची गरज अजूनही निकुंज स्पोर्टला जिंकण्यासाठी. आणि ऋषभाची जागेवरून जाता येतो स्वतः कर्णधार जुगनू डफेदार. एक शांत आणि संयमी कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून ओळख त्याची. अठ्ठावीस चेंडूत 49 धावा. दिनेश टू जुगनू डफेदार. हुकमी का निकुंज स्पोर्टचा जुगनू डफेदार क्रीजवर. हॅट्रिक चान्स पाहूया हॅट्रिक होते का नाही. एक चांगली गोलंदाजी दिनेश कडून आपल्या संघासाठी. 2 बळी टिपलेले आहेत चांगले चांगले. सुरेख पद्धतीने लिव केलेला चेंडू सर यष्टीरक्षकच्या हातात. दिनेश टू जुगनू चांगला आर्म आहे दिनेशचा. चांगला फटका आणि सरळ सीमा पार 6 धावा. वेट आणि वॉच असा शॉट म्हणावा लागेल. आणि अंपायर म्हणून काम पाहते आहेत स्टेट अंपायर मौला मोमीन सर, तसेच लेग अंपायर धनंजय पवार उर्फ डेपे. हा सामना झाल्यानंतर लगेचच सेमीफायनलच्या चिठ्ठ्या टाकण्यात येणार आहेत. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. कर्णधार स्पॉन्सर्स चौथं नाव काय लिहायचं. थांबा अजून 15 मिनिटं थांबा. संजू बॉल द्या. आला आला बॉल आला असू दे.
नाही चावल्यात की खरं का चावल्यात तरी म्हटलं असं डोकं असं हे कवाला आहे म्हणजे असं झुम झुम डोकं उडते ना चांगला फटका परत एकदा त्याच दिशेने आणि 6 धावा. ताडकन मारलेला चेंडू सरळ सीमा पार 6 धावा. कितीला किती 25 चेंडूत अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. स्टेजवर उपस्थित स्पॉन्सर किरण सूर्यवंशी तसेच सर्व मान्यवर यांचं कमिटीच्या वतीने सरजे स्वागत. हा बॉल बघायचा आहे. आपली टीम आत असू दे किंवा बाहेर असू दे सामना जिंकू दे हरू दे प्रत्येक सामन्यास आवर्जून उपस्थित राहतात किरण सूर्यवंशी. एक चांगले स्पॉन्सर आहेत ते. बाहेर पडले म्हणून मैदानात यायचं नाही असं काय प्रकार ते करत नाहीत. एक चांगले स्पॉन्सर आहेत आणि किती खुश स्पॉन्सर अवधूत सनक्के. गालावरती छोटीशी खळी या ठिकाणी 4 कॅच सोडल्यात तोंडावर करून. चला परत येतात दिनेश टू जुगनो. एक चांगली जुगलबंदी या ठिकाणी. शेवटच्या क्षणी केलेला कॉल नको असा आणि एक चांगला कॉल म्हणावा लागेल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर किती संघाची धावसंख्या ती 32. 24 चेंडू 37 धावा. मैदान तापलेला आहे. 24 चेंडू 37 धावा आणि मैदानावर एक मल्लपट्टू हजर आहे ठिकाणी पैलवान प्रशांत पाटील. त्यांच्यासोबत जुगनू डफेदार त्यांना साथ देत असताना विकेटवर आयकॉन खेळून थांबणं अतिशय महत्वाचं असते. सामन्या खेळाडू ऊर्जा मिळत्या त्यामुळे विकेटवर थांबणं गरजेचं आहे. आणि आता गोलंदाजासाठी आलाय तो कपिल. कपिल टू प्रशांत. चोवीस चेंडू 37 धावा. सुरेख पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. एकच धाव. कधीही काही होऊ शकतं असा हा सामना. गणपती कट्टा वर्सेस निकुंज स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. स्ट्राईकवर जुगनू डफेदार. चाला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल कपिलकडून. बॅटमन्सला नीटचा काय समजत नाही. चेंडू सर विकेट किपरच्या हातात.
हॅलो हॅलो आणि या ठिकाणी हॅलो शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे गडवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे स्टेजवरती. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं सरचे स्वागत. त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्यांचं या ठिकाणी सरचे स्वागत आहे. 18 चेंडू 30 धावा जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना. क्वार्टर फायनलचा सामना जो जिता वही सिकंदर. अविनाश टू प्रशांत. तिकडे बसा की. चांगली गोलंदाजी अविनाश कडून. हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी. स्पॉन्सर राहुल खामकर यांचं या ठिकाणी आगमन कमिटीच्या वतीने. तडकायचा होता नीटसे काय बॅटवर नाही. चेंडूवरती निर्धाव एक चांगली गोलंदाजी अविनाश कडून. अविनाश टू प्रशांत. चांगला फटका सरळ स्टेजच्या दिशेने. बॅट चेंज केलेला परिणाम म्हणावा लागेल आणि सरळ सीमापार 6 धावा प्रशांत पाटील यांच्या बॅटमधून. पैलवानच्या शैलीमध्ये सरळ स्टेटच्या दिशेने 6 धावा. 15 चेंडू 24 धावा. हाय व्होल्टेज सामना. कधी इकडं कधी तिकडं अशा परिस्थितीचा हा सामना प्रेक्षकांना पाहावयास मिळत आहे. परत एकदा त्याच दिशेने तोडकाचा होता चेंडू. नीट सगळ्या बॅटवर येत नाही. सरळ विकेट किपरच्या हातात. 14 चेंडू 24 धावा. कोणत्याही क्षणी सामना दोन्ही बाजूने झुकू शकतो असा हा सामना. शेवट बॉल बंद सामना जाऊ शकतो अशा परिस्थितीचा हा सामना. परत एकदा तडकवायचा होता.
हा बॅटमन्स पाठवा जा लवकर. चला बॅटमन्स पाठवा लवकर. 13 चेंडू 24 धावा. 13 चेंडू 24 धावा. आणि आणि प्रशांत याची जागा घेऊन जात आहे तो अमित. अविनाश टू अमित. हाय व्होल्टेज सामना. आणि तडकावलेला चेंडू. झेल सुटलेला या ठिकाणी. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल डॅनीकडून. ओव्हरची समाप्ती. 12 चेंडू 23 धावा. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा असलेल्या डॅनीने. बारा चेंडू 23 धावा. स्ट्राईकवर आहे अमित. गोलंदाज आहे दिनेश. दिनेश टू अमित. हाय व्होल्टेज सामना. अकरा चेंडू 22 धावा. दहा 22 डेड बॉल. बॅटमन्स पाठवा.
सद्दाम सद्दाम संधी, एक जिम्नॅशियमचा खेळाडू सद्दाम संधी. वाईट. 9 बॉल 21. आठ चेंडू 21 धावा. युट्यूब वाल्यांचं लक्ष आहे स्कोरवर. मी झोपलोयच तुम्ही म्हणतील ते सांगणार मी. तू 25 मला 25 बोलणार, 20 म्हणला 20 सांगणार. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगितलं युट्यूबला लक्षात ठेवा. कुठलं युट्यूबचं? tenniscricket.in. तुम्हाला सांगायचं कारण हेच आहे. 8-21. वा मैदान तापलं या ठिकाणी. अशा तऱ्हेने शेवटचे 8 चेंडू, निर्णायक चेंडू. जोजिता वाई सिकंदर. वाईट. दीपक शिंत्रे नवीन बॅटमन्स. होय होय दीपक. 8 बॉल 20. निर्णायक चेंडू. परत एकदा त्याच दिशेने जाणारा चेंडू. अंपायरांचा वाईटचा इशारा. 8-19. हे असते प्रेशर. कधीही काही होऊ शकते क्रिकेटमध्ये. त्याचीच प्रचिती म्हणावी लागेल. 8 चेंडू 19 धावा. दिनेश टू दीपक. डॅनीला गडबड बॉल धरायची आणि मिस फिल्डिंग. 2 धावा पळून पूर्ण. गाडी रिवर्स गेअर घेतलीच नाही. 7 बॉल 17. 7-17. खतरा आहे आता कोणाला तर. डॅनी पद सुटलेला आणि बॉल गेलाय डॅनीच्या माग.
6 चेंडूत 6 बॉल 17. 6 बॉल 17 आणि दिनेश याने 5 विकेट घेतलेल्या आहेत. एक युवा गोलंदाज, टाळ्या वाजवल्या दिनेशसाठी सगळ्यांनी. 5 विकेट घेतले दिनेशने, 5. पुढच्या वर्षी बोली जास्त लागणार दिनेशला, यात काय शंका नाही. स्पॉन्सर बघायला स्टेजवरून निवड जातीने चालू आता बसून तिथं 2 स्पॉन्सर उपस्थित आहेत, राहुल खामकर सर आणि किरण सुरवंशी सर. त्यांची चर्चा चालू आहे स्टेजवरती. दोघं पण म्हणा आम्ही नवीन खेळाडू घेणार. 6 बॉल 17 धावा. बघूया कोण बाजी मारतय. ते म्हणतात ना जो जिता वही सिकंदर, त्याची वेळ. शेवटचे 5 मिनिट. 6 बॉल 17 धावा. मैदान तापलेलं आहे. अटीतटीची परिस्थिती या ठिकाणी. स्पॉन्सरांमध्ये चर्चा, पुढच्या वर्षी कोणाला मागायचं, कसं करायचं, काय करायचं. स्पॉन्सरांच्या नजरा खेळाडूंवरती. स्पॉन्सर आता हुशार झाल्यात, त्यांना कॅप्टनांची गरज नाही असं वाटते. आता सर्व स्पॉन्सर हुशार झालेले आहेत. आम्हीच मागणार अशा परिस्थितीमध्ये स्पॉन्सर या ठिकाणी. सर्व खेळाडूंमध्ये बारकाईने नजर आहे स्पॉन्सरांचं. स्टेजवर बसले स्पॉन्सर असू देत, प्रेक्षकांनी बसले स्पॉन्सर असू देत, सगळ्यात हुशार आहे. 6 बॉल 17 धावा. लेट्स प्ले. तडकवायचा होता, परत पाठवलेला आहे जुगनूने. सामन्याची पूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर घेत आहे जुगनू डफेदार. शेवटचे 5 चेंडू, निर्णायक चेंडू या ठिकाणी. क्वार्टर फायनलचा सामना. जो जिता वही सिकंदर, आणि जो हारणार तो डायरेक्ट घरचं तिकीट काढणार आहे. चांगला फटका मारायचा होता आणि झेल टिपलं या ठिकाणी निहाल अत्तारने. आणि आनंद काय गगनात मावेना. आणि विकेटवर न सेटला यायचा आहे, नाही समीकरण उलट होणार. जुगनूची विकेट पडली आणि प्रेक्षक घरी जात असताना बघा एखाद्या खेळाडूची व्हॅल्यू काय असते. शेवटची निर्णायक 4 चेंडू. गणेश मुश्रा ऑन स्ट्राइक्स. गेंदबाज है अविनाश, स्ट्राइक पे गणेश. हा सामना त्यांना लगेच सेमीफायनलच्या चिठ्ठ्या पडणार आहेत. कोणीही जाऊ नये, सेमीफायनलच्या चिठ्ठ्या बघून जावा कुणाची मॅच कुणाविरुद्ध पडत्या. अविनाश टू गणेश मुसळे. टुक केलेला शॉट आणि धाव बाद. दोनच मिनिटांमध्ये या ठिकाणी सिंबाळ्याच्या चिठ्ठ्या पडणार आहेत. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा बॅटबॉन्स पवन दायमा स्पॉन्सर, स्वतः स्पॉन्सर पवन दायमा बॅटिंग साठी. तीन चेंडूत 3 षटकारांची गरज आहे या ठिकाणी निकुंज स्पोर्टला. आणि चांगला फटका आणि 6 धावा. परत एक सामन्यामध्ये कलाटणी म्हणावी लागेल. या ठिकाणी मुवमेंट चेंज झालेला आहे.
2 चेंडूत 11 धावांची गरज. प्रेक्षक जात होते, जागेवर थांबलेले आहेत. हे असते क्रिकेट. 2 चेंडू 11 धावा. फिल्डरना काय कळना. 2 चेंडू 2 षटकार. जो जिता वही सिकंदर. प्रेक्षक घरला चाललेले, थांबलेले जागेवर. 2 बॉलला 2 षटकार. अनेक मारलेला आहे. शिवाजी चेंडू खाली आणि झेल सुटलेला आहे. एक बॉल 10 धावांची गरज. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतंय. थांबायचं आहे. आणि अशा तऱ्हेने गणपती कट्टा स्पोर्टने मॅच जिंकलेली आणि सरळ सीमाला प्रवेश केला. आणि हा क्वार्टर फायनल सामना झाला. त्या सामन्यामधील ज्याने 5 विकेट घेतल्या असा तो दिनेश. मॅन ऑफ द मॅच दिनेश. ते जवळ या लवकर. साहेबांना वेळ नाही, साहेब जाणार आहेत लवकर. साहेबांनी जास्त मॅन ऑफ द मॅच द्यायचे. साहेबांनी वेळात वेळ काढून इथे हजेरी लावली जिम्नॅशियम मैदानामध्ये. त्यांचं कमिटीच्या वतीने सरचे स्वागत आणि जाहीर आभार. दिनेश साहेबांनी जास्त